हे पुरुषोत्तम, मी मनापासून निष्ठा ठेवते तथागतावर, ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दश दिशात, आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मनचक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन, तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते. आकाशा समान सर्वसमावेशक ती तुझी भूमी आहे. ती अनंत आणि असीम सन्मार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे. जन्मजन्मांतरीच्या पुण्यसंचयाचा जणू परिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्वव्यापी पसरतो. जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते. माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करोतु सत्यघोष सदोदित. हे बुद्धा, हे बुद्धा, हे बुद्धा. मी लिहितो आहे इथे लेख हा, आणि गातो गीतेही. तुझे व्हावे साक्षात दर्शन, हीच करते प्रार्थना. अखिल प्राणी मात्रासहित ह्या धन्यभूमीत हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त. आज या ठिकाणी आजचं हे 29वं पुष्प आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठण होत असताना आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की राहुल माता आपल्या पुत्राला वारसा हक्क मागण्यासाठी सांगत आहे. तद्वतच पिता आणि पुत्राची भेट करून देत असताना बुद्धांच्या संपूर्ण या शरीराचं वेगवेगळ्या छटांचं नरसिंह गाथेच्या माध्यमातून मुलाला पित्याची ओळख करून देत आहे. हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तद्वतच आपण या ठिकाणी 7 वर्षाचा चिमुकला राहुल द्रव्यरूपी धनाचा साठा माझ्याकडे नाही. जो साठा या ठिकाणी नशवंत आहे, नश्वर आहे, असं धन मी तुला देऊ शकत नाही. परंतु
ज्या धनाचा लोप आणि क्षय कधीही होणार नाही, असं धन माझ्याजवळ विपुल प्रमाणात आहे. आणि ते धन म्हटलं म्हणजे माझा धम्म जो आहे, हे धम्म म्हटलं म्हणजे माझं काय आहे, धनाचा साठा आहे. जातो का चोरीला? होतो का नशवंत? नाही. आतापर्यंत हा साठा चालूच आहे ना, हा धनाचा साठा. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की शाक्यांनी या ठिकाणी केलेलं स्वागत जे आहे, आणि बुद्ध शाक्य देशी परतल्यानंतर त्यांना आपल्या देश बांधवात या ठिकाणी दोन तट जे आहेत, पडलेले जे काही होते त्यांना आढळून आले होते. एक त्यांच्या बाजूला होता तर दुसरा त्यांच्या विरुद्ध होता. मागे शाक्य व कोलीय यांच्यातील युद्धाच्या या प्रश्नाबाबत जो वाद या ठिकाणी माजला होता आणि ज्यात त्यांनी फार महत्त्वाचा भागही घेतला होता, त्यावेळी शाक्य संघात झालेल्या मतभेदाची त्यांना या ठिकाणी पुनस्त आठवण झालेली आहे. काल पाहिले काय? पुनस्त या ठिकाणी आपण आठवण कालच्या भागामध्ये पाहिलेली आहे. आणि वेगवेगळे ज्या या ठिकाणी शाक्य संघातील म्हणजे शाक्य संघातील या ठिकाणी बुद्धाच्या या धम्मामध्ये लोकसुद्धा आलेली आहेत. बुद्धांना पुनस्त या ठिकाणी ग्रस्त जीवन जगण्यासाठी त्यांना या ठिकाणी विनवणी केलेली आहे. बुद्धाला ग्रस्तश्रमी बनविण्यासाठी वेगवेगळे प्रयत्नसुद्धा केलेले आहेत. शेवटचा या ठिकाणी प्रयत्न केलेला असताना आपला मुलाला आता जात आहे आणि आपल्याला तो पुन्हा कधीही भेटणार नाही या विचाराने शुद्धोधन आता मात्र खूप रडला. बुद्धाने आपला मंत्री व आपल्या कुटुंबाला पुरोहित याच्याशी विचारविनिमय केला आणि कुटुंबात परत येऊन राहण्याविषयी आपल्या पुत्राचे मन ते वळू शकतील काय याबद्दल पुनस्त या ठिकाणी विचारलं गेलं. राजाच्या इच्छेला मान ठेवण्यासाठी तो पुरोहित मंत्र्याला बरोबर घेऊन निघाला आणि त्याने बुद्धांना पुन्हा वाटेतच गाठले. त्यांना यथोचित अभिवादन केल्यानंतर त्यांनी संमती मिळवल्यानंतर ते त्यांच्याजवळ बसले आणि झाडाच्या सावलीत बसलेल्या भगवंतांना उद्देशून तो पुरोहित म्हणाला, राजकुमार, आपल्या वियोगरूपी बाप हृदयात म्हणजे वियोगरूपी या वियोगाने जो बाण या ठिकाणी हृदयात घुसलेला आहे, हृदयात बसल्यामुळे ज्याच्या नेत्रातून अश्रूंचा पूर वाहत आहे, त्या महाराजांच्या भावनांना आपण क्षणभर विचार करा. त्या महाराजांच्या भावनांचा आपण क्षणभर विचार करत त्यांनी आपल्याला घरी परतण्याची विनंती केली आहे. आपण घरी परतला तर त्यांना शांतपणे मृत्यू येईल. आपण निश्चय धर्मवीर केंद्रित आहे हे मला माहीत आहे. म्हणजे आपले जे विचार आहेत ते धर्मावर केंद्रित आहेत हे मलाही माहीत आहे. आणि मला हेही माहीत आहे की आपला संकल्प बदलणार सुद्धा नाही. परंतु आपणही ग्रहीण अवस्था पत्करल्यामुळे मानसिक यातनांच्या ज्वाला मला अग्नीप्रमाणे भाजून काढत आहेत. आपण कर्तव्यावर प्रेम करीत असता म्हणून कर्तव्यासाठी या संकल्पनाचा त्याग करा. काही काळ पृथ्वीच्या सार्वभौमत्वाचा उपभोग घ्या आणि शास्त्रानुसार योग्य वेळी आपण वानप्रस्थ जाऊ शकाल. आपल्या दुःखी नातलगणाविषयी
अनादर दाखवू शकाल, सर्व प्राणीमात्राविषयी करुणा हाच धर्म आहे. धर्माची साधना काही केवळ अरण्यात जाऊन होत असंही नाही. नगरात राहून देखील साधू पुरुषांच्या मोक्ष साधना करता येते. विचार आणि प्रयत्न ही खरी साधने होत. अरण्य आणि श्रम वेश ही केवळ भित्र्या माणसाची लक्षणे आहेत. पुनस्त या ठिकाणी मंत्री जो आहे बुद्धांचं मन वळवण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्यामुळे निर्माण झालेल्या यातनांच्या लाटांनी भरलेला खोल दुःख या सागरात शाक्यांचा राजा बुडून गेला आहे. म्हणून समुद्रात बुडणाऱ्या बैलाप्रमाणे असह्य आणि अनाथ झालेल्या राजाला आपण असे सोडाल काय? जिथे आपणाला लहानाचे मोठे केले आणि जिने अगस्त लोकात अजून प्रवेशही केला नाही, अशा त्या राणीला देखील विचार करा. वासरं हरवल्या गायीप्रमाणे ती सतत या ठिकाणी शोक करीत आहे. तिची आपण थोडी देखील चिंता करणार नाहीत काय? नराचा वियोग झालेल्या या हंसिनीप्रमाणे किंवा सहचाराने अरण्यात टाकून दिलेल्या हत्तीनीप्रमाणे पती जिवंत असतानाही विधवेप्रमाणे दुःखी कष्टी असणाऱ्या आपल्या पत्नीला आपण आपल्या दर्शनाने निश्चितच संतुष्ट केले पाहिजे. पुरोहिताच्या तोंडचे शब्द ऐकल्यानंतर गुणीजनांचे गुण लक्षात घेणाऱ्या या भगवंतांनी क्षणभर आता विचार केला आणि नंतर शांतपणे या ठिकाणी मंत्र्याला पुनस्त या ठिकाणी बुद्धाने उत्तर दिलेले आहे. भगवंताची या ठिकाणी उत्तर, महाराजांच्या मनातील पित्याचा माया जी आहे, विशेषतः त्यांनी माझ्यावर केलेली माया मी जाणतो. तरी देखील दुःखाने आणि दुरिताने जगाला ग्रासले आहे. याचा प्रयत्न असल्यामुळे माझ्या नातलगांना सोडून जाणे मला भाग पडत आहे. प्रियजनांचा वियोग अनिर्वाह्य नसतो, तर आपल्या आवडत्या नातलगांना भेटण्याची कोण इच्छा करू शकणार नाही. परंतु एकदा वियोग झाला तरी तो पुन्हा पुन्हा होणारच आहे. आणि म्हणून माझे पित्याजी प्रेमळ असूनही मी त्यांना सोडून जात आहे. परंतु महाराजांच्या दुःखाला मी कारण आहे असे आपल्याला वाटते, ते मला मान्य नाही. महाराजांच्या दुःखाला मी कारण आहे हे जे तुम्हाला वाटते ते मात्र मला मान्य नाही. कारण स्वप्नवत भेटीमुळे भविष्यातील वियोगाच्या या विचारांनी त्यांना दुःख होत आहे. यासाठी याबाबत आपले मत निश्चित झाले पाहिजे. वियोगाची जी काही विविध स्वरूपे पाहिल्यानंतर तुम्हाला हे समजले पाहिजे की पुत्र किंवा नातलग हे दुःखाचे कारण नाही, तर अज्ञान हे दुःखाचे कारण आहे. किंवा नातलग हे माझं, हे तुझं, पुत्र किंवा आणखी काही नाते आहेत, हे नाते जे आहेत, हे नातलग जे आहे दुःखाचं कारण नाही, तर अज्ञान हे दुःखाचं कारण आहे. ज्याप्रमाणे वाटेमध्ये एकमेकांना भेटणाऱ्या प्रवासाप्रमाणे सर्व प्राणी मात्रांच्या बाबत केव्हा ना केव्हा वियोग होणारच, हे जर अपरिहार्य आहे, तर कोणता शहाणा मनुष्य आपल्या प्रियजनांची ताटातूट झाली तर दुःख करीत बसेल. या ठिकाणी वाटेत भेटणाऱ्या एकमेकांना भेटणारे जे प्रवासी आहेत, आता आपण समजा रेल्वेमध्ये प्रवास करत असू किंवा एखाद्या बसमध्ये कुठे जाताना प्रवास करत असू, बाजूच्या सीटवर आपल्याला अनोळखी व्यक्ती असते, परंतु 1-2 तासामध्येच आपली काय होते, ओळख होते, भेट होते, चर्चा होते आणि त्याच्यामधून आपल्याला थोडीशी त्यामध्ये आपुलकी वाटते, आपलेपणा वाटतो आणि मग तो काय आहे, त्याचं स्टेशन आल्यानंतर तो उतरून जाणार. आणि मग हे काय आहे, तर वाटेत एकमेकांना भेटणाऱ्या प्रवाशाप्रमाणे सर्व प्राणी मात्राच्या बाबतीत केव्हा ना केव्हा काय आहे, वियोग हा आहे. हे उदाहरण देऊन या ठिकाणी सांगितलं आहे. माणूस स्वजनांना दुसऱ्या जगात सोडून तो या जगात येतो आणि त्यांना सोडून येथे आल्यावर तो पुन्हा दुसरीकडे जातो.
ही मानव जातीची कहाणी आहे. जे मुक्त आहेत त्यांना भेटणारे आणि सोडून जाणारे याची काय खंत असणार. जे मुक्त आहेत आणि मग जे मुक्त आहेत त्यांना भेटणारे आणि त्यांना सोडून जाणारे, नेमकी याची काय खंत करायला पाहिजे असे या ठिकाणी प्रश्न केलेला आहे. प्राणी गर्भ सोडून जन्माला येतो त्या क्षणापासून मृत्यू जर ठरलेलाच आहे. मनुष्य असो, प्राणी असो, कोणतंही फळ जरी झाडाचं घेतलं तरी ते काय होतं, गर्भ सोडून जन्माला येतो, मातेच्या गर्भामध्ये असतो आणि मातेचा गर्भ सुटल्यानंतर त्याचा जन्म होतो. परंतु ज्या वेळेस त्याचा जन्म होतो तर त्या जन्माला घेऊनच तो मृत्यूलाही सोबत घेऊनच येतो. का मृत्यू सोडून येतो का? नाही येत. जन्म तिथे तो मृत्यू घेऊनच येतो. अर्थातच जन्म तिथे मृत्यू हा अटळ आहे. आणि प्राणी जेव्हा गर्भ सोडून आपला जन्म घेतो, जन्माला येतो, त्या क्षणापासून केव्हा पण त्या क्षणापासून म्हणजे बालवयात सुद्धा बालमृत्यू होतात ना. म्हणून त्या क्षणापासून मृत्यू जर ठरलेलाच आहे तर मग माझे अरण्यात जाणे अवेळी होत आहे असे तुम्ही का म्हणता. ऐहिक वस्तू साध्य करून घेताना एखादी वेळ अवेळ असेलही काळ हा सर्व वस्तूशी अविभाज्यतेने संलग्न असतो असे वर्णन केले जाते. काळ हा जगाला आपल्या विविध परिवर्तनात नेत असतो. म्हणजे परिवर्तन एकसारखा काळ राहतो का? परिवर्तन होतो ना. म्हणजे बुद्धाचा धम्म जे आहे, ऋतू बदल आहेत किंवा मग क्षणाक्षणाला परिवर्तन होतं. क्षणाक्षणाला परिवर्तन होतं किंवा ऋतूनुसार या ठिकाणी बदल होतात. जसं आपण आपल्या शरीराचं सुद्धा या ठिकाणी उदाहरण घेऊ शकतो. बालपणामध्ये आपलं वेगळंच रूप असतं, शरीर असतं. तारुण्यामध्ये आपलं वेगळंच रूप असतं, शरीर असतं. आणि वार्धक्यामध्ये अर्थात म्हातारपणामध्ये आपलं रूपांतर हे वेगळ्या पद्धतीचं होतं. आपण विविध परिवर्तनात नेत असतो. परंतु स्तुत्य अशा परमोच्च सुखप्राप्तीसाठी कुठलाही काळ अनुकूल असतो. म्हणजे चांगला जे काही या ठिकाणी धारण करायचं आहे त्याला कोणताही काळ, मुहूर्त किंवा काळ लागणं शक्यच नाही ना, किंवा लागतच नाही. महाराजांनी आपले राज्य मला देण्याची इच्छा दर्शवली हा पित्याचा शोभणारा उदात्त असा विचार आहे. परंतु पित्यानं मला राज्य देण्याचं या ठिकाणी म्हटलेलं आहे. हे काय आहे तर त्यांचं उदात्त हे भाव आहे. परंतु आजारी माणसानं हावरटपणाचे अपश्य कारण अन्न स्वीकारण्याच्या इतकेच मी याचा विचार मान्य करणे अनुचित आहे. काय उदाहरण दिलेलं आहे? आता एक आजारी माणूस आहे. आता त्याला काही पथ्य पाळलेला सांगितलेली असतात, कोणतं भोजन करायचं कोणतं नाही. आजारी माणसाला सांगतात की नाही, कारण तो आजारी असतो म्हणून काही गोष्टी त्याला पचत नाही, काही गोष्टी त्याला वर्जित असतात पचन होण्यासाठी. आणि मग हे जे तुम्हाला सांगत आहे राज्याचं, तर हे कसं आहे, एखाद्या आजारी माणसावाणी होईल असं या आजारी माणसाचं सुद्धा या ठिकाणी काय केलेलं आहे, उदाहरण दिलेलं आहे की हे हावरटपणाचं लक्षण आहे किंवा हावरटपणाने या अपत्यकारक अन्न स्वीकारण्याच्या इतकेच मी याचा विचार करतो. जो राजाधिकार अभासमय आहे, जिथे चिंता आहे, द्वेषही आहेत, थकवाही आहे, जेथे सेवेच्या भक्तीमुळे अन्याय उद्भवतो, तो प्रज्ञावंताने स्वीकारणे कसे उचित ठरेल. म्हणजे जो राजाधिकार अभासमान आहे, अभासमान त्याची राज्य जे आहे ते काही चांगलं आहे का, त्याची चिंता आहे ना. जसं आपण संसार या ठिकाणी करतो, घरामध्ये काही गोष्टी कमी जास्त होतात, त्याची चिंता लागते की नाही आपल्याला.
आणि मग ते कसं आहे, एखाद्या चिंता समान आहे ते, आणि हे चिंता समान आहे तेथे द्वेषही आहेत, आहेत ना, द्वेषी आहेत, थकवाही आहे. येथे जेथे सेवेच्या भक्तीमुळे अन्याय उद्भवतो तो प्रज्ञावंताने स्वीकारणे, म्हणजे ज्याच्याकडे ज्ञान आहे, ज्याच्याकडे प्रज्ञा आहे आणि त्याने हे स्वीकार करणं उचित ठरेल काय, असा या ठिकाणी प्रश्न केलेला आहे. सोनेरी प्रसाद मला अग्नीने पेटल्यासारखा वाटतो. सोनेरी जरी प्रसाद असला तरी तो काय आहे, तर मला अग्नीप्रमाणे भासत आहे, अग्नीप्रमाणे पेटल्यासारखा वाटतोय. मिष्टान्न भोजन विष कालवल्यासारखे वाटते. कमल फुलांनी आच्छादलेली शय्या मगरीने ग्रासल्यासारखी वाटते. म्हणजे हे जे काही विलासरूपी भोग आहेत हे भगवंतांनी या ठिकाणी कशावरचं रूपांतर दिलेलं आहे की जो सोनेरी प्रसाद आहे हा मला एखाद्या अग्नीप्रमाणे पेट घेतलेला आहे असं वाटतं. जे मिष्ट अन्न आहे, कारण त्यांनी भोजनाला जे अन्न आहे जे पात्रामध्ये येईल ते या ठिकाणी काय केलेलं आहे, ग्रहण केलेलं आहे. त्यांनी चव पाहिली का, म्हणजे पुढे पुढे तर येणार आहे आणखी आपल्याला, म्हणजे आपल्या शरीराचे, आपल्या जिभेचे चोचले त्यांनी पुरवलेले नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे की ते मिष्टान्न कसं आहे, विष कालवल्यासारखं या ठिकाणी आहे. आणि जी शय्या आहे म्हणजे आराम करण्याची ती मला एखाद्या मगरीप्रमाणे वाटते. माणसाला जर झोप आली तर ते कुठेही झोपतं ना, त्याला लागतं का काही वेगळा बिछाना, लागत नाही. तुम्ही बघा मजूर जे आहेत दिवसभर काम करतात, रात्री त्यांना झोपडीमध्ये सुद्धा शांतपणे झोप लागते, कारण श्रम केलेले असतात, शारीरिक श्रम केलेले असतात आणि मग त्यांना झोपसुद्धा शांतपणे लागते. बुद्धाने म्हटलेलं आहे की जी शय्या आहे जी फुलाने सजलेली आहे किंवा कमल पुष्पाने या ठिकाणी जी शय्या आहे ही मच्छादलेली आहे आणि अशा ही शय्या जी आहे मला मगरीने ग्रासल्यासारखे वाटते. अशा पद्धतीने या मंत्र्याला उत्तर देत असताना भगवान बुद्धाच्या या सद्गुणाला व ज्ञानाला अनुसरून असे निरिष्ट तर्कशुद्ध व भारदस्त प्रवचन ऐकल्यानंतर मंत्र्याने या ठिकाणी उत्तर दिलं आहे. आपला हा निश्चय अतिउत्तम आहे, तो अयोग्य नसला तरी यावेळी मात्र योग्य नव्हे. तुमचा जो निर्णय आहे तो योग्य आहे, परंतु यावेळी तो योग्य नाही असं मंत्री म्हणतो. आपल्या पित्याला त्यांच्या वृद्धापकाळी दुःख लोटून त्याला अशा प्रकारे सोडून जाणे हे आपले कर्तव्य होऊ शकत नाही. आपले मन सूक्ष्मदर्शी निश्चितच नाही, ते कर्तव्य, संपत्ती, सुख याची सूक्ष्मदृष्टी मीमांसा करण्या इतकी कुशलही नाही, कारण अदृश्य अशा उद्दिष्टासाठी आपण दृश्य अशा उद्दिष्टांचा त्याग करीत आहात. दुसरं असं आहे की काही जण पुनर्जन्म आहे असे मानतात, बाकीचे लोक पुनर्जन्म नाही असे आत्मविश्वासपूर्वक सांगतात. आणि म्हणून ज्या अर्थी ह्या प्रश्नाबाबत संदेह आहे त्या अर्थी हाती आलेल्या भोगाचा उपभोग घेणे हेच योग्य होय. मरणोत्तर जीवन अस्तित्वात असेल तर ते आपल्याला असे मान्य होईल तसा आपण त्याचा उपभोग घेऊ. पण जर मरणोत्तर जीवन अस्तित्वातच नसेल तर सर्व जगाला निश्चितचपणे विनासायस मुक्ती मिळालीच आहे. काही लोक पुनर्जन्म आहे असे मानतात, परंतु ते मुक्तीची शक्यता मानित नाही. अग्नी ज्याप्रमाणे स्वभावतच उष्ण असतो आणि पाणी प्रवाही असते, त्याचप्रमाणे आपल्या क्रियाशक्तीचाही एक विशिष्ट स्वभाव असतो असे ते मानतात. काही लोक म्हणतात की सर्व वस्तू चांगल्या आणि वाईट, सत आणि असत अशा स्वाभाविक गुणधर्मातून उत्पन्न होतात आणि ज्या अर्थी हे सर्व जग स्वाभाविकचपणे उत्पन्न झाले आहे त्या अर्थी आपले सर्व श्रम व्यर्थ
होत. ज्या अर्थी इंद्रियाची क्रिया निश्चितच आहे आणि बाह्य वस्तूची ही अनुकूलता किंवा प्रतिकूलता निश्चितच झालेली असते, त्या अर्थी वृद्धपकाळ, दुःख याच्याही ज्या काही गोष्टी निगडित झालेल्या आहेत त्या कितीही प्रयत्न केले तरी अशा कशा बदलता येतील. त्या सर्व गोष्टी स्वाभाविकचपणे निर्माण होत नाहीत काय? पाण्यामुळे अग्नी विझतो आणि अग्नी पाण्याची वापही करतो. ही निरनिराळी तत्वे एकजीव होऊन ती या जागची निर्मिती करतात. गर्भाशयातील गर्भ, हात, पाय, पोट, पाठ आणि डोळे यांच्यासहित आकार साकार होतो. तो आत्म्याची संलग्न असतो. हे स्वाभाविकचरित्या होते असे ज्ञात म्हणजे असे या ठिकाणी सांगतात. काट्याचा अंकुशदारपणा कोण उत्पन्न करतो? पशुपक्ष्यांचे निरनिराळे स्वभाव कोण बनवितो? हे सर्व स्वभावताच उत्पन्न होते. त्यात इच्छेप्रमाणे कोणतीही क्रिया घडत नाही. मन इच्छाशक्ती या नावाची चीज कशी असू शकेल? इतर काही जण म्हणतात की ईश्वर सृष्टी निर्माण करतो, तर मग आत्म्याने जाणीवपूर्वक प्रयत्नशील राहण्याची आवश्यकता काय आहे? जो जगात गतिमान करतो तोच त्या गतीला विरोध करतो. काही लोक असंही म्हणतात की जन्मास येणे आणि नाश पावणे या दोहोंचेही कारण आत्मा आहे, परंतु असेही म्हणतात की जन्मास येणे हे विनाशायच होते, पण मोक्ष प्राप्ती मात्र प्रयासानेच लाभते. मनुष्य संपत्ती निर्माण करून पूर्वजन्माची ऋण फेडतो, तसेच तो जनाने ऋषीचे आणि यज्ञ करून देवाची ऋण फेडतो. मनुष्य ह्या तीनही ऋणाचे ओझे घेऊनच जन्माला येतो आणि ऋणातूनच मुक्त होतो. यालाच खरी मुक्ती मिळते. अशा प्रकारे सुज्ञांच्या मते जो या नियमश्रमानुसार प्रयत्न करतो त्यालाच मोक्ष प्राप्ती होते, परंतु ते आपल्या सर्व शक्तीने प्रयत्न करण्यात तयार असले तरी त्याला मोक्ष मिळत नाही. व्यर्थ सायस मात्र त्याच्या पदरी पडतात. मनुष्य तरुण तुला मुक्तीचीच तळमळ असेल तर विहित नियमनाचा अवलंब कर, त्याचप्रमाणे तुला मुक्ती मिळेल आणि महाराजांच्या दुःखाचाही अंतही होईल. अरण्यातून स्वर्गही पुनरागमन केल्यामुळे जीवनात निर्माण होणाऱ्या दोषाविषयी जे चिंतन करतोस त्याविषयी सांगायचे झाले म्हणजे तू तो विचारच तूर्त सोडून द्यावा. प्राचीन काळी देखील काही जण अरण्यातून घरी परतले होते. अंबरीश द्रुमकोश या ठिकाणी जे अरण्यात गेलेले आहेत आणि काही कारणानंतर ते अरण्यातून घरीही परतलेले आहेत, असे या ठिकाणी दोन उदाहरण दिलेले आहेत. अंबरीशचं एक उदाहरण दिलेलं आहे आणि रामाचं एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. राम इत्यादीची उदाहरणं या ठिकाणी या बाबतीत दिलेली आहेत. म्हणजे मंत्री जो आहे, मंत्री पुन्हा या ठिकाणी भगवंतांना वेगवेगळे उदाहरण देऊन पुन्हा त्यांचं मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न करीत आहे. आता मात्र भगवान बुद्धाचा मनोनिग्रह अर्थातच पुनस्त या ठिकाणी मंत्राला शेवटचं उत्तर बुद्ध देत आहेत. राजाचा जणू काय डोळा असलेल्या या मंत्राने ते प्रेमळ राजनिष्ठ उद्गार ऐकल्यानंतर राजपुत्राने आपला निश्चय जरा सुद्धा डगमगू दिलेला नाही आणि ठामपणे त्यांनी उत्तर दिले. त्याचे उत्तर सुसंगत होते. ते कंटाळवाणे किंवा उतावळेपणाचे सुद्धा नव्हते. एखादी वस्तू अस्तित्वात आहे की नाही या शंकेचे निरसन माझ्या दृष्टीने दुसऱ्याच्या शब्दांनी होणार नाही. तपश्चर्येने किंवा चिंतनाने सत्य निश्चित केल्यावर त्या वस्तूविषयीच्या सत्याचे मी स्वतःच आकलन करीन. अज्ञेय व वादग्रस्त असा सिद्धांत आणि शेकडो पूर्वग्रही युक्त असा कोणताही युक्तिवाद मी मान्य करू शकत नाही. कोणता सुज्ञ मनुष्य दुसऱ्याच्या श्रद्धेवर विसंबून राहील
मानवजात ही अंधारात आंधळ्याने दाखविलेल्या मार्गाने जाणाऱ्या आंधळ्याप्रमाणे आहे. परंतु सत्य जरी स्पष्टपणे समजले नाही किंवा चांगल्या वाईटाविषयी संदेह असेल तरी माणसाने आपले मन चांगल्या गोष्टीवरच केंद्रित केले पाहिजे. सत्यव्रतीच्या माणसाला काही व्यर्थ श्रम सुद्धा शेवटी कल्याणकारकच ठरतात. म्हणजे त्यांना ते करत असताना जर काही श्रम त्यांना अडचणीत येत असतील, काही व्यर्थ श्रम जरी करावा लागत असेल तर त्यांचा शेवट कसा होतो? कल्याणकारीच ठरतो. अर्थातच त्याचा शेवटी जे आहे कल्याणकारकच ठरतात. परंतु ही पवित्र परंपरा अनिश्चित आहे हे पाहिल्यानंतरही विश्वसनीय व्यक्तींनाही जे सांगितले तेच बरोबर होय हे लक्षात घ्या. आणि विश्वसनीयता म्हणजेच निर्दोष हे सुद्धा लक्षात ठेवा. जे सर्वस्वी निर्दोष आहे तो सत्याचा अपलाप करणार नाही. आणि घरी परतण्याविषयी आपण मला जे या ठिकाणी वारंवार सांगत आहात त्याविषयी जर मला बोलायचं म्हणजे आपण दिलेली जी काही उदाहरणे प्रमाण देऊन मला या ठिकाणी दिलेली आहेत, प्रमाण होऊ शकत नाही आणि ती प्रमाणही होऊ शकत नाही. कारण कर्तव्य ठरवताना ज्यांनी प्रतिज्ञाभंग केला आहे अशी ही उदाहरणं प्रमाण म्हणून कशी धरता येतील? ज्यांनी प्रतिज्ञा केल्या ते प्रतिज्ञाभंगसुद्धा झालेले आहेत. आणि मग या ठिकाणी ही कशी या ठिकाणी ग्राह्य धरता येईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून सूर्यही कदाचित पृथ्वीवर पडेल. सूर्यसुद्धा काय होईल? एखाद्या वेळेस पृथ्वीवर येऊन पडेल. हिमालयाचा पर्वतही आपले स्थळ बदलेल किंवा सोडेल. परंतु इंद्रिय सुखोपभोगासाठी, परंतु काय आहे? या इंद्रिय सुखोपभोगासाठी म्हणजे शरीराला जे जे काही सुख पाहिजे आहे या सुखोपभोगासाठी संसारी मनुष्य बनून मी कधीही घरी परत जाणार नाही. मी भडकलेल्या अग्नीत प्रवेश करीन. एखाद्या वेळेस काय करीन? जो अग्नी आहे मी भडकलेल्या अग्नीत प्रवेश करीन, पण माझे उद्दिष्ट साध्य केल्याशिवाय मी घरी परत जाणार. एवढे बोलून तथागत त्या ठिकाणाहून आता मात्र उठले आणि आपल्या वैराग्यमुक्त दृढ निश्चयानुसार पुढे चालू लागले. त्यांचा अविचल निश्चय ऐकल्यानंतर दुःखाने भारावून विशेषण नजरेने थोडा वेळ त्यांच्या मागोमाग जाऊन तो मंत्री आणि ब्राह्मण अश्रू ढाळीत हळूहळू आता मात्र ते कपिल वस्तूकडे परतले. राजपुत्राविषयीच्या या प्रेमामुळे आणि राजावरील त्यांच्या भक्तीमुळे ते परत येताना पुन्हा पुन्हा थांबून मागे वळून पाहू लागले. आपल्या तेजाने तळपणाऱ्या, कुणाच्याही हाती न गवसणाऱ्या त्या तथागताकडे ते पाहू लागले आहेत. आणि पाहूही शकत नव्हते. म्हणजे जे काही तेज आहे, आता सूर्य जे आहे सूर्याकडे आपण पाहू शकतो का? नाही. ते वळूवळू पाहू लागले. परंतु त्या ठिकाणी ते त्या तेजोमय तळपणाऱ्या, कुणाच्याही हाती न गवसणाऱ्या त्या तथागताकडे ते पाहूही शकत नव्हते किंवा त्यांच्यावरून दृष्टीही काढू शकत नव्हते. घरी परतण्यासाठी त्यांचे मन वळविण्यात अयशस्वी झाल्यावर तो मंत्री आणि तो उपाध्याय अडखळत पावलांनी परत फिरले आणि एकमेकांना विचारू लागले, आपल्या प्रिय पुत्रासाठी झुरत असलेल्या या राजासमोर आपण जावे तरी कसे आणि त्यांची भेट तरी घ्यावी कशी, असं या ठिकाणी मंत्र्यांना वाटलेलं आहे.
आता पुन्हा या ठिकाणी जे आहे धम्मदीक्षेची मोहीम जी आहे पुन्हा सुरूच आहे. बुद्ध जे आहेत आता पुन्हा आपल्या मार्गाकडे वळलेले आहेत. घ्यायचे का थांबायचे? एक पान आहे, एक पान आहे. घ्यायचे? बोला पटापट. तर या ठिकाणी आपण थांबणार आहोत. साधू कर बंद.